मायास किचनमध्ये आणि आज आपण राजमा पुलाव बनवणार आहोत। तर रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका। चला तर मग पाहूया राजमा पुलाव। इथे हा ओला राजमा आहे 1 वाटी। कालच आपण शेंगा आणल्या होत्या तर त्यातला हा ओला राजमा आहे। त्याच्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता आहे। एक बटाटा आहे आपण इथे बारीक चिरून घेतला आहे, हा ऑप्शनल आहे। थोडीशी कोथिंबीर आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। त्याचबरोबर आपण इथे 2 ते 3 तेजपत्ती, एक मसाला वेलची, एक साधी वेलची, एक स्टार फूल, 2 दालचिनी, 4 ते 5 मिरी, 2 लवंग, थोडंसं जिरं, अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। इथे आपण 3 चमचे तेल घेतलेले आहे। हा जो लसूण आहे तो मी बारीक करून घेते इथे। सर्वात आधी आपण याच्यात जिरं घालून घेणार आहोत। तेजपत्ती, ह्या 2 लवंग, ह्या 5 मिरी, 2 दालचिनी, एक स्टार फूल आणि मसाला वेलची आणि खायची वेलची। त्याचबरोबर आपण थोडासा कढीपत्ता देखील घालणार आहोत। हा जो कांदा होता आपला तो घालणार आहोत। छान परतून घ्यायचे आपल्याला। हा जो लसूण आहे तो लसूण घालणार आहोत आपण। आता आपण हा जो राजमा आहे तो टाकूया याच्यामध्ये। त्याचबरोबर जो टोमॅटो होता तो टोमॅटो घालूया। बटाटा देखील घालणार आहोत। आता आपला जो लाल मसाला आहे, लाल तिखट आहे ते घालूया आपण याच्यामध्ये। हळद, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार। इथे आपण एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते घालणार आहोत। मी तर स्वच्छ धुवून ठेवले होते ते। आता आपण पाणी घालूया कुकरमध्ये। आपलं 1 वाटी तांदूळ होतं तर आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। जर तुम्ही कढईमध्ये किंवा टोपामध्ये करत असाल तर जितकं तांदूळ असेल, समजा 1 वाटी तांदूळ असेल तर तुम्हाला त्याचा दुप्पट पाणी घालावं लागेल, 2 वाटी पाणी घालावं लागेल। आता इथे कुकरमध्ये तर वाफेवरती शिजतं म्हणून आपण इथे फक्त 1.5 वाटी पाणी घालणार आहोत। आता आपण याला ना झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला याच्यात। तिसरी शिट्टी होऊ द्यायची नाहीये कारण मग भात आपला चिकट होईल। जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, 2 शिट्ट्यांमध्ये हे छान शिजलं जाईल। पण हे लक्षात ठेवा की हा राजमा जो आहे तो ओला राजमा आहे। जर तुम्ही दुकानातला राजमा आणला तर तो तुम्हाला अगोदर बॉईल करून उकडून घ्यावा लागेल कारण तो लवकर शिजत नाही त्यामुळे। पण हा ओला असल्यामुळे हा लवकर शिजेल, त्यामुळे इथे 2 शिट्ट्यांमध्ये काम होईल। जर दुकानातला राजमा असेल तर पहिला बॉईल करून घ्या आणि मग सेम प्रोसेस करा। आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर देखील थंड झालेला आहे। आता आपण राईस सर्व करूया। हे बघा, छान आपला राईस तयार झालेला आहे इथे। कसा मोकळा फडफडीत झालेला आहे। आता थोडीशी कोथिंबीर घालूया आपण याच्यावरती। आपला भात कुकरला खाली लागला देखील नाहीये आणि छान मोकळा फडफडीत झालेला आहे। आता आपण हा सर्व करूया।
अशा पद्धतीने आपला इथे राजमा पुलाव तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्कीच आवडली असणार. आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत रेसिपी शेअर करा आणि छान छान कमेंट करा, लाईक करा. मला फेसबुकवर, इन्स्टाला फॉलो करा. तसंच मायाज किचनला सबस्क्राईब पण करा.